शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूजनीय सद्गुरूंच्या प्रेरणेने श्री विष्णू सहस्रनाम दिव्य स्तोत्र या स्तोत्रातल्या भगवान श्री विष्णूंच्या 1000 दिव्य नामांचा आपण विचार करत आहोत। आज आपल्यासमोर श्लोक क्रमांक 39 आहे आणि या श्लोकामध्ये 8 नावं आहेत। दिव्य नावं भगवंतांची 8 आहेत। श्लोक म्हणू आधी। अतुल शरवो भीमः समयज्ञो हविर्हरिः सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जयः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। 8 नावं यामध्ये आहेत आणि क्रमांकाने पहिलं नाव आहे अतुल। अतुल शरभो भीमः समयज्ञो हविर्हरिः सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान समितिञ्जयः असा याचा श्लोकाचा पूर्ण भाग आहे। 8 नावं। पहिलं नाव अतुल असं आहे। अतुल परिचयाचा शब्द आहे आपला। व्यवहारातही खूप वेळा वापरला जातो। अनेकांची ती नावंही ठेवल्या जातात। हे भगवंतांचं नाव आहे, त्यामुळे अतुल जर कुणाचं नाव ठेवलं गेलं तर ते भगवंतांचंच नाव आहे। आणि अतुल शब्दाचा अर्थ त्यात तुलना शब्द येतो। तुलना तुलना म्हणजे कंपॅरिझन करणं, म्हणजे 2 व्यक्तींची 2 पदार्थांची अशी तुलना करणं याला अतुल असं तुलना करणं म्हणतात। म्हणजे 2 पदार्थांमध्ये गुणधर्म काय कसे वेगळे आहेत, कोणता वर चढ आहे, कोणता कमी गुणांचा आहे, कोणता कमी शक्तीचा आहे, असं जेव्हा 2 पदार्थांचं किंवा एकापेक्षा अनेक पदार्थांची जेव्हा एकमेकांशी तुलना केली जाते त्याला तुलना म्हणतात। हा अतुल आहे, याचं नाव अतुल आहे। याचा अर्थ याची तुलना कोणाशीच होत नाही। 2 अर्थां भाष्यामध्ये याचा उल्लेख केला आहे। याची तुलना कुणाशी का होत नाही त्याचं सगळ्यात पहिलं कारण जे दिलं आहे भाष्यामध्ये, हा एकमेवाद्वितीयम आहे। हे नाव निर्गुण निराकाराविषयी जर आपण वापरलं तर ते अतुल म्हणजे एकच असल्यामुळे तुलना कशी होईल। तुलनेला नेहमी 2 लागतात। तुलनेला नेहमी 2 पदार्थ लागतात। एकाशी तुलना होऊ शकत नाही। जसं बघा व्यवहारामध्ये आपण तुलना नेहमीच करीत राहतो। 2 पर्वत आहेत, सह्याद्री उंच आहे की हिमालय उंच आहे, गंगा नदी जास्त लांब आहे की यमुना नदी जास्त लांब आहे। 2 पर्वतांची, 2 गायकांची, हा मोठा गायक आहे की तो मोठा गायक आहे, धान्यांची, गहू चांगले की ज्वारी खायला चांगले, 2 मंत्र्यांची, 2 राजकारण्यांची, 2 वस्त्रांची, 2 अलंकारांची, नेहमी तुलनेने व्यवहार हा तुलनेनेच चालतो। व्यवहार तुलनेने चालतो हे व्यवहारात आपल्याला माहिती आहे आणि ती तुलना केल्याशिवाय कारण नाही। पण हा एकच आहे, एकमेवाद्वितीयम असं याचं वर्णन येतं उपनिषदांमध्ये। एकमेवाद्वितीयम, दुसरा नाहीच, किंवा एक ब्रह्म द्वितीयं नास्ति अशी पण श्रुती आहे। दुसरा पदार्थच जर नाही, सर्व परमात्माच सगळीकडे भरलेला आहे, तर मग हा मोठा तो लहान, हा चांगला तो वाईट, हा छोटा तो मोठा, हे वर्णन निर्गुण निराकारामध्ये जर विचार केला, पहिल्या प्रकारचा देव समर्थ रामदास स्वामी ज्याला थोरला देव म्हणतात, त्याच्या वाचक हा शब्द जर मानला अतुल,
तर हा एकच असल्यामुळे याची तुलना होत नाही आणि याच्यापेक्षा मोठा आहे कोणी नाही आणि लहानही नाही. आमच्याकडे श्रुतीच आहे श्वेताश्वतरमध्ये, न तत्स्वमो व्यतिकश्च कुतो न्यहा, त्याच्यासारखाच कोणी नाही. मग याच्यापेक्षा अधिक म्हणजे मोठा असणारा कोण असणार आहे? श्वेताश्वतर श्रुती आहे. न तत्स्वमो म्हणजे निर्गुण निराकाराविषयी त्याच्यासारखाच कोणी दुसरा नाही आहे. तर मोठा आणि मग लहान उपलक्षणीने लहानही समजून घ्यायचं. याच्यापेक्षा मोठा लहान कोणीच नाही. सगळं जग जर ब्रह्मवस्तूंनी भरलेलं आहे, त्याशिवाय दुसरं काहीच नाही, हा एक अर्थ आहे. आणि जेव्हा हा ईश्वर स्वरूपात येतो, ईश्वराशी कोणाशी तुलना होत नाही, कारण ईश्वरी एकच मानला आहे. कार्यपरत्वे तो ब्रह्मा विष्णू महेश होईल. उत्पत्ती स्थिती लयाच्या दृष्टीने ब्रह्मा विष्णू महेश होतील, पण ईश्वर एकच आहे. कारण दोन ईश्वर मानले तर अनावस्था निर्माण होते. मग कोणाला कोणत्या देवावर प्रेम करावं? कारण ईश्वर शरण्य आहे. आणि अंतिमतः प्रत्येक जीव उपासक भाविक श्रद्धा देवालाच शरण जातो. त्या कोणत्या तरी वेगळ्या वेगळ्या रूपाने जाईल, ज्याच्या आवडीचं ते असेल. पण ईश्वरसुद्धा एकच आहे. मग ईश्वरी अतुलच आहे, त्याची कामगिरी अतुल आहे. मग जेव्हा अवतारापर्यंत आपण येतो, त्या अवतारातसुद्धा हा अतुलच आहे. जसं राम आहे, कृष्ण आहे, वामन आहे, त्यांनी जे कार्य शक्तीद्वारा किंवा जशी गरज निर्माण झाली तशा पद्धतीने अवतारात जे कार्य किंवा लीला केल्या ते सुद्धा अतुलनीय आहे. बघा, कृष्ण अवतारात भगवंतांनी डाव्या करांगलीवर गोवर्धन उचलला, अतुलनीय आहे. बाकी अन्य कोणी उचललं नाही. वराह अवतारामध्ये भगवंतांनी आपल्या दातावर पृथ्वी आणून ती जलावर स्तंभित केली, अशी कथा आहे. ते असा पराक्रम दुसरा कोणी केला नाही. अतुल आहे. अतुलनीय पराक्रम भगवान अवतारातही करतात, की जो कुणाला करता येत नाही. असं ते का करतात? कशामुळे करतात? ते अतुल का आहेत? कारण त्यांच्याजवळ ज्या शक्ती आहेत ते सर्व शक्तिमान त्यांना आपण म्हणतो ना. सर्व शक्तींचा साठा, शक्तींचा निधी परमात्मा ईश्वर आहे. अवतार घेतला तरी तो सर्व शक्तिमानच आहे. म्हणून त्याची तुलना कोणाशी होत नाही, कारण तो 3 शक्तींनी कार्य करतो. 3 शक्ती, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, अशा 3 शक्ती शास्त्रामध्ये मानल्या आहेत त्याच्या. आणि या शक्तीद्वारा कार्य करणारा फक्त ईश्वरच असल्यामुळे, म्हणून ईश्वर भूमिकेतही परमात्मा अतुलच आहे. तिसरी भूमिका मात्र आली की त्यातही सुद्धा रामाची तुलना दुसऱ्या देवांशी नाही होणार. आपण तुलना त्याच्या बाह्य वेशावरून करू शकतो, की रामांच्या हातामध्ये धनुष्य आहे, कृष्णाच्या डोक्यावर मोरपीस आहे. ही तुलना नाही म्हणे त्याला. त्याच्या गुणांविषयी तुलना सारखीच असणार आहे. म्हणून त्याच्या गुणांच्या विषयी तुलना करताना परमात्मा हा नेहमी अतुलनीयच आहे. कधी कधी जेव्हा अवताराविषयी बोलणं चालतं किंवा ब्रह्मा विष्णू महेशाबद्दल, तेव्हा तुलनेच्या अंगाने कथा येते. अनेक धर्मग्रंथांमध्ये ती येते. एकदा ब्रह्मसभेमध्ये असा निर्माण झाला प्रश्न की सर्वश्रेष्ठ देवता कोण? आली तुलना. हे जेव्हा भगवान अवतारात असतात किंवा रूप धारण करतात तेव्हा तुलना होऊ शकते, पण मुळात तो अतुलनीयच आहे. अतुल म्हणून त्याचं नाव, आपण त्याचा अर्थ पाहतो आहे. एकदा असा प्रसंग निर्माण झाला, सत्ययुगातली कथा आहे, की सर्वश्रेष्ठ देव कोण? एक ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर किंवा रुद्र, यापैकी श्रेष्ठ देव कोण? असा एक निर्माण झाला प्रश्न. आणि कोणी म्हणाले असं कसं आपण पाहायचं, कोण पाहणार, त्यांचं सामर्थ्य पाहणार कोण? तर भृगु ऋषींना ती जबाबदारी दिली. कथा आहे दीर्घ, आपल्या सर्वांना माहिती आहे, फक्त उल्लेख करायचा आहे. आणि म्हणून सर्वश्रेष्ठ देव कोण हे वाक्य तुलनेचं आहे. ते जेव्हा त्यांचे शरीरधारी अवतार आपण मानले तेव्हा ते आलं. त्यात तुलना होऊ शकते, होते. खरं ते अतुलनीयच आहेत. त्यांचं ज्याच्याकडे जे काम आहे, डिपार्टमेंट आहे, ते चोखपणे सांभाळतात. ते दुसरं कोणी सांभाळू शकत नाही. जसं उत्पत्तीचं कार्य ब्रह्माजी करतात, ते कार्य भगवान भोलेनाथ नाही करू शकत. संहाराचं कार्य त्यांना दिलं आहे, तर ते ब्रह्मदेव संहार नाही करीत. विष्णूकडे प्रतिपालनाचं कार्य त्यांनी घेतलं आहे, ते प्रतिपालन नाही करू शकत. पण तरी देखील एकदा असा प्रश्न निर्माण झाला, सर्वश्रेष्ठ देव कोण? भृगु ऋषींनी परीक्षा घेतली, आपल्याला माहिती आहे. अत्यंत शांत, संयमी, तितिक्षायुक्त अंतःकरणाचा, राजेंद्रम सत्यसंधम दशरथतनयम श्यामलम शांतमूर्तीम असा विष्णू ठरले.
आणि भृगु ऋषींनी निवाडा करून सांगितलं ब्रह्मदेवांना, सर्व देवांना, की शांत सगळ्यात विष्णू आहे. हे तुलनात्मक चाललं आहे. जेव्हा शरीरधारी त्यांना आपण मानतो तेव्हा तुलना येते, पण ती सहसा निर्गुण निराकार किंवा ईश्वर यांच्याविषयी जेव्हा वचनं धर्मग्रंथांमध्ये येतात, श्रुतीमध्ये येतात, त्यावेळेला परमात्मा हा अतुल आहे, दोन अर्थांनी आहे, त्याच्याशी तुलना करायला दुसरा पदार्थ नाही, दुसरा नाहीच, म्हणून तो तुलनीय नाही. आणि दुसरा विचार असा मांडला आचार्यांनी, की त्याच्या इतकं सामर्थ्य, त्याच्या इतकं बल, त्याच्या इतकं तेज, त्याच्या इतकी युक्ती, जितके सद्गुण आहेत, हे अन्य कुणाजवळही सृष्टीमध्ये असू शकत नाही, आणि म्हणून सुद्धा तो अतुल आहे. इतरांशी तुलना जरी केली तर त्यांचं सगळ्यांचं सामर्थ्य कमी पडतं आणि भगवंतांचं, नारायणाचं सामर्थ्य मोठं पडतं. एक दोन अर्थांनी आचार्यांनी हा भाष्यामध्ये अर्थ बोललेले आहेत. एक तर त्याची तुलनाच होऊ शकत नाही, आणि जर कुणाशी तुलना झाली तर सगळ्यांच्यापेक्षा याचं सामर्थ्य फार मोठं पडतं, म्हणून त्याला अतुलनीयच म्हणतात. अतुलनीय व्यक्ती एखादी असते की जिच्यासारखं काम समाजात कोणी केलेलं नाही एखाद्या शहरात, म्हणतात अतुलनीय कामगिरी यांनी केली. याचा अर्थ त्यांच्या कामगिरी इतकी कामगिरी कोणी नाही केली त्या क्षेत्रात, म्हणून अतुलनीय असा दोन्ही अर्थांच्या छटांनी आचार्यांनी या नावाचा विचार केलेला आहे. द्वितीय क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे शरभहा. शरभहा, त्यात शरस, कधीकधी या काया, देह, तनू, शरीर याला शरसुद्धा म्हणतात. जे ज्या प्राण्यांना देहधारणा होते, देहधारी जितके प्राणी आहेत, मनुष्य योनीतलेच नाही, त्यांच्या त्या देहाला शरसुद्धा म्हणतात. शरीरेषु, आचार्यांनी याची व्याख्या केलेली आहे. शरीरेषु भाती इति शरभहा अशी आचार्यांनी भाष्यात व्याख्या केली आहे, की सर्व शरीरांमध्ये जितके प्राणीमात्र हा निर्माण करतो, चारी वाणी चारी खाणी 84 लक्ष जीवयोनी निर्माण केले लोक तिनी तया नाव देव श्रीराम, दासबोधातली ओवी आहे. जितके प्राणी हा निर्माण करतो ती शरीरधारी प्राण्यांचा विचार मांडलेला आहे. शरीरेषु भाती, भा शब्द आहे तिथे, भा धातू आहे, म्हणजे तेजस प्रकाशित करणारा, सर्व शरीरधारी प्राण्यांना प्रकाशित करणारा, त्यांची बुद्धी प्रकाशित करणारा, त्यांची मती प्रकाशित करणारा, त्यांचं बल प्रकाशित करणारा, सगळंच प्रकाशित याच्या पायावरती होतं. आणि म्हणून शरीरेषु भाती इति शरभहा अशी व्याप्त केली. भ शब्दाचा अर्थ व्याप्त असते, प्रकाशित करणे असे त्याचे अर्थ. आमच्या इथे नारायणोपनिषद नावाचं उपनिषद आहे श्रोते, त्यामध्ये श्रुती आहे. व्याप्त कसा आहे, आणि जितकी शरीर प्राण्यांची निर्माण होतात, हा याच्या ब्रीदवाक्याप्रमाणे श्रुतीच आहे ना, तत्सृष्ट्वा तदनुप्राविशत, त्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांना अंतर्बाह्य व्यापून आहे. प्राण्यांमध्ये आहेच, त्यावेळा बाहेरही आहे. यच्च किंचित जगत सर्वम दृश्यते श्रूयते पिवा अंतर्बहिश्च तत्सर्वम व्याप्य नारायण स्थितः, असं नारायणोपनिषदात श्रुती येते. व्याप्य नारायण स्थितः, सर्व प्राणीमात्रांमध्ये त्यांची निर्मिती झाल्यानंतर परमात्मा त्यांना व्यापून आहे. भ शब्दाचा अर्थ आपण पाहतो आहे, आचार्यांनी केला आहे. शरीरेषु भाती इति शरभहा, व्याप्त आहे. आणि अजून एक व्याख्या आचार्यांनी केली आहे या शरभ शब्दाच्या विषयी, नामाविषयी. शराणी हिंसकानी भिनंती इति शरभहा. आता सर्व प्राणीमात्रांमध्ये व्याप्त आहे या अर्थाने शरभ शब्द झाला, पण दुष्ट, दुराचारी या सर्वांचा नाश करणारा, ते याला भितात, ते सर्व याला भितात. शराणी हिंसकानी भिनंती इति शस्त्र, आणि हा त्यांना संपवतो. त्या युगामध्ये, काळामध्ये, अवतारामध्ये अनेक दैत्यांचा, रावण, कुंभकर्ण, शिशुपाल, दंतवक्र, कंस, हिरण्याक्ष, पुष्कळ दैत्य, तारकासूर, या सर्वांचा नाश करतो. म्हणजे भक्तांचे शत्रू आहेत ना. भगवंतांनी जेव्हा सगळे देव भगवंतांकडे गेले, हिरण्यकश्यपूच्या अत्याचार पाहून, भगवंता तुम्ही बघा किती अत्याचार करतो, यज्ञाचा विध्वंस करतो, गायी पळवतो, स्त्रियांना अपहार करतो, किती उन्मत्त झालेला आहे, तुमच्याशी स्पर्धा करतो, याला संपवा ना. भगवान म्हणाले मी असं आत्ता नाही संपवणार. जेव्हा माझा प्रिय भक्त प्रल्हाद याला हा छळेल, त्याची परीक्षा घेईल, त्याला मारण्याचा प्रयत्न करेल, आणि त्यावेळेला
मी माझ्या भक्ताचं रक्षण करण्याकरता मग मात्र अवतार घेईन. म्हणून भक्तांच्या रक्षणासाठी शत्रूंचा संहार करणारा असा सुद्धा शराणी हिंसकानी भिनंती, ज्या शरीराकडे पाहून ते दुर्जने घाबरतात, खूप घाबरतात. आणि म्हणून हिरण्यकश्यपूला भगवंतांचं स्पर्धा जरी करीत होता, खूप घाबरत होता. त्याला माहिती होतं की भगवान श्रीहरी नारायण विष्णू अत्यंत सामर्थ्य संपन्न आहे. आणि त्यानंतर सुरुवातच त्या अध्यायाची अशी आहे की भगवान श्री विष्णूंनी एक मायावी रूप वराह अवतारात मारलं हिरण्याक्षाला, एक मायावी रूप धारण करून माझ्या भावाला मारलं. म्हणून मी बदला घेईन, सूड घेईन, स्पर्धा करीन, मला त्रैलोक्याचा स्वामी व्हायचं आहे. इथूनच त्या अध्यायाची सुरुवात आहे की माझ्या भावाला एक असं रूप घेतलं, कपटाने मारलं, विचित्र रूप घेतलं, कारण तो घाबरतच होता. हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष दोघंही भगवंतांना घाबरलेले आहेत. म्हणून भक्तांच्या रक्षणासाठी शत्रूंना मारणारा शराणी हिंसकानी भिनंती इति शरभहा, ही आचार्यांनी अजून एक व्याख्या केलेली आहे. त्याप्रमाणे 2 अर्थाद्वारे या नावाचा आपल्याला बोध होतो. तिसरं नाव या श्लोकातलं एक क्रमाने भीम, याची व्युत्पत्ती दिली आचार्याने. बिभेती अस्मात्, सगळे दुर्जन भीतात. आत्ता मगाशी वरच्या नावात पाहिलं आपण, सर्व दुर्जनांना भगवंताचं भय वाटतं. भगवंतांच्या कृष्ण अवतारामध्ये असं वर्णन आहे की कंसाला इतकं याचं भय वाटायचं कंसाला, कारण त्यांनी आपली प्रिय बहीण देवकीचा विवाह वसुदेवांशी स्वतः त्यांनी करून दिला, निवड त्यानेच केली. वसुदेव त्याचे मित्र आहेत. पण जेव्हा आकाशवाणी झाली अस्यास्त्वम अष्टमो गर्भो हंतायाम वहसे बुध, मग तो घाबरला, मृत्यूला घाबरत होता. आणि त्या दिवशीपासून अस्यास्त्वम अष्टमो गर्भ, आठवा शब्द घेतला, आठवला की त्याला खूप भय वाटायचं नुसत्या आठवणीने. आणि जेव्हा त्याला सेवकांनी सांगितलं की आता 8व्यांदा देवकी गर्भवती आहे, 6 बाळा यांनी मारली, एक हातातून निसटून गेली योगमाया 7व्यांदा, तो गर्भ जिरला 7व्यांदा गर्भ जिरला, तो रोहिणीच्या उदरात मायेने नेऊन ठेवला 7व्यांदा. 8व्यांदा भगवान प्रविष्ट झाले आणि पहारेकरांनी कंसाला जाऊन सांगितलं की आता देवकी 8व्यांदा गर्भवती, अस्यास्तम अष्टमो गर्भ आहे तिथे. आता घाबरला मग कंस. आणि त्या दिवसापासून आठवा विभेती अस्मात् ही व्युत्पत्ती. सर्व भीतात, सर्व दुष्टसुद्धा भगवंतांना त्या त्या अवतारात खूप घाबरतात. भीम शब्दाचा अर्थ भयंकर, घाबरवणारा, विशाल, महाकाय, अत्यंत महाकाय देह. वराह अवतारामध्ये अगदी भगवान पहिल्यांदा जेव्हा प्रगट झाले ते फार सूक्ष्म रूपाने, इतक्या कणाच्या रूपाने ब्रह्मदेवाच्या ओंजळीत पडले. पण पाहता पाहता काही क्षणांमध्ये विराट रूप त्यांनी धारण केलं, महाकाय रूप धारण केलं. महाकाय, मोठी काया, खूप मोठी काया, सूर्यमंडळापर्यंत जाईल इतकं त्यांचं रूप, वराह रूप होतं. मग समुद्रात त्यांनी झेप घेतली वगैरे कथा आहे. पण अत्यंत महाकाय रूप धारण करणारा, विशाल, घाबरवणारा, भयंकर, म्हणून भीम या नावाने हा. भयानाम अपे भयंकरत्वात अशी आचार्यांनी व्याख्या केली आहे की भयाला सुद्धा ज्याचं भय वाटावं. सगळ्या जगात जेवढ्या भय आहेत ना, या सगळ्या भयांना वेगळ्या वेगळ्या प्रकारची भय असतात. भीती, वेगळ्या वेगळ्या प्रकारची भीती वाटते. या सगळ्या भयांना सुद्धा ज्याची भीती वाटावी असा जो आहे, अशी सुद्धा आचार्यांनी एक व्याख्या केली आहे. भयानान अपि भयंकरत्वात, भयाला सुद्धा ज्याची भीती वाटते असा जो आहे, भयाला सुद्धा भयभीत करणारा असा याचा अर्थ आहे. आणि त्याचबरोबर दुसरा अर्थ केला आहे की हा दुष्टांना भयभीत करणारा, भयांना भयभीत करणारा, पण भक्तांसाठी अतिशय कोमल. उग्र रूपात जरी असला तरी भक्तांना अतिशय शांत आणि कोमल, भक्तांना काही त्रास देत नाही. पुन्हा प्रल्हाद चरित्रामध्ये असं वर्णन येतं, जेव्हा भगवंतांनी हिरण्यकश्यपूला त्याच्या सगळ्या अटी ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हटल्यानंतर दिलेल्या पूर्ण करण्याकरता नरसिंह अवतार धारण केला. उग्र अवतार आहे तो, कडाडीला स्तंभ वगैरे त्याची आरती आहे, उग्र रूप. आणि इतकं उग्र रूप धारण केलं. आणि मग ब्रह्मदेव सगळ्यांना म्हणाले तर नमस्कार करा तुम्ही. कोणीही नमस्कार करायला जाईना. शेवटी प्रल्हाद जवळ गेले. त्यांना कशाची भीती आहे? त्यांना भीती नाही. भी म्हणजे भय आणि म म्हणजे रहित, असा आचार्यांनी एक व्याख्या केली आहे. भी म्हणजे भय,
आणि मग म्हणजे रहित भयरहित अवस्था भक्ताची होते. त्याला कशाचं भगवंताचं भय आहे? त्याचं उग्ररूप जरी आहे, सिंहरूप जरी आहे, सिंहवदन आहे तो, आणि तसं साहजिक आहे सर्वांना भीती वाटणं. सर्व उपस्थित प्रजाजनांना देवांना फार भीती वाटली. कोणी जवळ जाईना वंदन करायला. पण प्रल्हाद जवळ गेले. ब्रह्मदेव म्हणाले, प्रल्हादा तू शांत कर, तुझ्यासाठी हे उग्ररूप भगवंतानी धारण केलेलं आहे, तू शांत कर. मग रामदास स्वामींनी ओवी लिहिली दासबोधात, व्याघ्रसिंह भयानक देखोनी भयचकित लोक, परंतु त्यांची पिल्ले निशंक तया पुढे खेळती श्रीराम, अशी ओवी आहे दासबोधात. प्रल्हादाला कशाचं भय आहे? म्हणून तो भक्तांना अभय देतो आणि दुष्टांना भय निर्माण करतो. अशा दोनही अर्थांनी आचार्यांनी भाष्यामध्ये याचा विचार केलेला आहे. आणि कारण भगवंतांचं ब्रीद वाक्य आहे भगवद्गीतेमध्ये की भक्ताला ते असं नष्ट होऊ देत नाहीत, ऐक्यात नेल्याशिवाय नष्ट होऊ देत नाही भक्त जीवन. नमे भक्त प्रणक्ष्यती असं वचन आहे 9व्या अध्यायामध्ये. क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छती कौंतेय प्रतिजानीही नमे भक्त प्रणश्यती. आणि असं भक्तांचं त्याच्या भक्तियुक्त अंतःकरणाचं म्हणजे भक्तीचं रक्षण करण्याकरता भगवान येतात आणि त्या भक्ताची भक्ती पूर्ण करून घेतात, त्याला ऐक्यात सुद्धा नेतात. आणि म्हणून भीम शब्दाचे 2 अर्थ आचार्यांनी दोन्ही अर्थांनी आपण विचार करण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्याचं एक नावच भीम नावाचं 3 क्रमांकाचं या श्लोकातलं आहे. 4 क्रमांकाचं नाव या श्लोकात आहे समयज्ञ. भगवंतांची प्रत्येकच कृती हा यज्ञच आहे, हा सर्व यज्ञच आहे. अनेक अर्थांनी याचं चिंतन केलं भाष्यामध्ये. भगवंतांचं एक ब्रीद आहे, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषस्ति न प्रिया. माझा कोणाशी द्वेषही नाही. हे परमेश्वराच्या अंगाने चिंतन सुरू आहे. हे ईश्वर जेव्हा निर्गुण निराकार परमात्मा ईश्वर भूमिकेत येतो त्यावेळचं हे नाव आहे समयज्ञ. सर्व जीवांशी सारखा वागतो. गरीब श्रीमंत भेद मानत नाही, काळा गोरा मानत नाही, वर्णभेद मानत नाही. भक्ती करायला लागले, समूहम सर्वभूतेषु, मी आहेच, सर्वांना समभावाने वागविणारा. किंवा दुसरा अर्थ सांगितला आहे, सर्वांनी याची समभावाने पूजा केल्या जाते, असा समभावाने पूजा केली जाते. ईश्वर म्हणूनच पूजा केली जाते. आणि भगवान मात्र भक्ताच्या चित्ताचा अंतःकरणाचा समभाव पाहतो. त्याला उपचारात काय दिलं आहे पूजेमध्ये? साधं दूध दिलं आहे की केशरयुक्त दिलं आहे की लोणी दिलं आहे, हे त्याला विशेष महत्त्वाचं नाही आहे. भक्तांनी द्यावं, ते भक्तांनी श्रद्धेनेच द्यावं. पण भगवान ते बघत नाही. भगवान म्हणतात, येर पत्र पुष्प फळं माते भजावया मिस केवळ, वाचुनी आमुचा लाग निष्कल भक्ती तत्व श्रीराम. ज्ञानेश्वरी वर्णन करतात माऊली, येर पत्र पुष्प फळं तू दिले तर फार उत्तम आहे, पण मी ह्यानेच प्रसन्न होईल असं नाही. वाचुनी आमचा लाग निष्कल भक्ती तत्व म्हणजे भाव अंतःकरणातला भगवान पाहतात. आणि जैसा भाव जयापाशी तैसा देव तयासी. त्या येथामाम प्रपद्यंतेवरती ओव्या आहेत त्या. येथामाम प्रपद्यंते तांस तथैव भजाम्यहम मम वर्तमान वर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः. भगवद्गीता. सर्व पंचभूतांकडे सुद्धा हा सारखा व्यवहार याचा आहे. पंचभूतांमध्ये तो आहेच, पंचभूत याचं स्वरूपच आहेत. पंचभूतसुद्धा यातच स्वरूप असल्यामुळे ते सुद्धा समत्वेनेच वागतात की नाही. सूर्याने उगवल्यानंतर विचार केला की ही झोपडी आहे, मी या झोपडीत प्रकाश देणार नाही, कारण माझं ऊन या झोपडीत जाणार नाही. किती फट असो छिद्र असो, मी या फटीतून प्रवेश माझी किरणं करणार नाही. मी फक्त महालात जाईल किंवा 5 स्टार हॉटेलमध्ये गच्चीमध्ये माझं ऊन पडेल, असा भेद सूर्य करत नाही. त्याचं कारण सूर्य तेजाची देवता आहे. पंचभूताचं प्रगट स्वरूप दृश्य जगतामध्ये सूर्य आहे, तेज आहे ते. मग तेज पंचमहाभूतांपैकी आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पंचभूतांमध्ये परमात्मा आहे. पंचभूतांमध्ये असताना सुद्धा तो भेद करत नाही. खूप छान याची वर्णनं ज्ञानेश्वरीत फार सुंदर केलेली आहेत. कधीच भेदच करत नाही. सूर्य पक्षपात करत नाही, भेद करत नाही. वर्षा पर्जन्य ऋषी भेद करत नाही. कुठे कमी कुठे अधिक होईल ते उपाधी भेदाने होईल. प्रश्न असा उपस्थित केला आहे भाष्यामध्ये आचार्यांनी स्वतः,
हा समभावाने तर सगळ्या प्राणीमात्रांमध्ये, देहधारी प्राण्यांमध्ये राहतो. तसंच वर्णन आहे समयज्ञ, हा याच्या प्रत्येक कृतीला यज्ञच म्हटला आहे. हा पहिला अर्थ आहे. आणि यज्ञाचा भोक्ता हाच आहे, तो अर्थ आपण थोड्या वेळाने पाहू. प्रश्न असा उपस्थित केला गेला होता की हा समभावाने आहे देहधारी माणसांमध्ये, मग सगळ्यांचे स्वभाव, कर्म, गुण, वागणूक, विकार हे सारखे का नाही? त्याचं उत्तरही दिलं आहे भाष्यामध्ये की कारण प्रत्येक देहधारी माणसाचे उपाधीच्या योगाने हे सगळे वेगळे वेगळे असतात. उपाधी कोणता धारण केला आहे, कोणत्या देहात आहे, आणि पूर्वजन्मातली कर्म कशी आहेत. उपाधी आणि पूर्वजन्मातली कर्म यांचा परिणाम होऊन मग जरी परमात्मा समभावानी आहे, समयज्ञाचा नावाचा विचार करतो आपण, तरी देखील त्या जीवाच्या कर्मांचा विचार करून आणि कोणता देह त्याने आता धारण केलेला आहे याच्यावरती ते ठरतं. उपाधीच्या भिन्नत्वाने परमात्मा भिन्न भासतो, वाटतो. तो भिन्न नाही अस्तिक, तो एकच आहे. पण रुचीनाम वैचित्र्यात रुचिकुटिल नाना पथदिशाम याप्रमाणे वेगळे लोकांच्या वेगळ्या आवडी, स्वभाव, गुण, कर्म इत्यादी ही उपाधी भिन्नतेमुळे आणि पूर्वकर्मामुळे असं आचार्यांनी वर्णन केलं आहे. आणि हा सर्व यज्ञांचा भोक्ता हाच आहे. समयज्ञाचा अर्थ भोक्ता असा केला. पुढचं नाव येणारच हवीर हरी, त्यामध्ये हा उल्लेख होईल. पण यज्ञरूपच याचं सगळं कर्म आहे. सर्व भक्तांनी दिलेल्या श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये याचं फार वर्णन आहे की भगवान यज्ञाविषयीच आहे. अनेक 22 यज्ञांचं वर्णन तिथे येतं. सगळे यज्ञच आहे, सगळे यज्ञच बांधले आहेत आणि या सगळ्या यज्ञांचा भोक्ता हाच आहे. आणि ते करताना हा सगळा याचा यज्ञ सम म्हणजे सारखा, समज सर्वेषु भूतेषु मद्भक्तीं लभते पराम असा गीते श्लोक आहे. समत्वावर तर गीतेचा फार भर आहे या नावावरती. समोहम सर्वभूतेषु, सम शब्द किती अंगांनी गीतेमध्ये आलेला आहे. कारण परमात्मा सर्व जीवांशी समत्वेनी वागणूक करतो, सारखा वागतो. असा नाही म्हणत की हा जीव मागच्या जन्मात दुष्ट होता, आता जन्माला आलाय, याला मी प्राणवायू पुरवणारच नाही, असं नाही वागत तो. तो देहधारणेसाठी जे जे आवश्यक आहे ते सगळं अन्न आणि पाणी त्याला देईलच, तो देईलच. मग पुढे त्याच्या कर्मांप्रमाणे त्याची परिस्थिती, दारिद्र्य आहे की श्रीमंती आहे, गोरा आहे की काळा आहे, उंच आहे की नीच आहे, किती पैसा कमावणार आहे इत्यादी, हे वेगळं, हे उपाधी भेदाने वेगळं राहील. पण तो त्याच्या जीवाची काळजी घेण्याच्या दृष्टीने जीवाला आवश्यक जे वस्तू आहेत त्या पुरवण्यामध्ये मात्र समभावाने परमात्मा राहतो. म्हणून परमात्म्याचं ईश्वरवाचक हे नाव आहे. हे काही निर्गुण निराकाराचं नाव नाही. निर्गुण निराकार परमात्मा तर सगळीकडे व्याप्त फक्त आहे. पण समयज्ञाचा अर्थ तो समत्वाने सगळ्यांच्याकडे पाहतो आणि राहतो, म्हणून त्याचं नाव 4 क्रमांकाचं या श्लोकामध्ये समयज्ञ आहे. 5 क्रमांकाचं नाव या श्लोकामध्ये आहे हवीर हरिही. 2 शब्द आहेत. पहिल्या नावाशी थोडासा याचा संबंध आहे. समयज्ञ शब्दावर आला आहे, इथे हवी आला आहे. हवी म्हणजे हवनद्रव्य. प्रत्येक यज्ञाच्या त्या यज्ञाच्या प्रकाराप्रमाणे हवनद्रव्य काय वापरावं याची भिन्नता आहे. पण आज्य हे सगळीकडे मात्र सारखं आहे. आज्य म्हणजे तुपाची आहुती मात्र प्रत्येक यज्ञात द्यावीच लागते. आणि त्याप्रमाणे भाताची सुद्धा या 2 आहुती आहेत. मग इतर आहुती वेगळ्या वेगळ्या असतात. हे सगळ्यांना हवनद्रव्य म्हणतात. कुठे काळे तीळ, कुठे पांढरे, कुठे जव, पुष्कळ पदार्थ वापरले जातात. समिधा विविध वृक्षांच्या, हे हवनद्रव्य आहे. हे हवनद्रव्य हवीर हरिही असं एकत्र नाव आहे. हवनद्रव्याला हवी म्हणतात आणि हा हरी आहे, याचं नाव एक हरी आहे. हवीर हरिही म्हणजे सगळ्या प्रकारच्या आहुती भक्षण करणारा असा अर्थ आचार्यांनी केलेला आहे. हवीर म्हणजे द्रव्य, यज्ञामध्ये अर्पण केलेल्या सगळ्या आहुतींचा स्वीकार करणारा. आणि खरं म्हणजे कोणत्याही यज्ञाची सफलता, यज्ञ परिपूर्ण झाला, सफल झाला अशी वर्णनं आपण वाचतो. यज्ञ परिपूर्ण किंवा सफल झाला याचा नेमका काय अर्थ होतो? ज्या देवतेसाठी यज्ञ केला आहे किंवा ज्या ज्या देवतांना आहुती अर्पण केल्या जातात, म्हणजे कोणताही यज्ञ जरी केला तर गणेशाला आहुती द्यावीच लागते, मरुद्गणांना द्यावीच लागते, जगदंबेला आहुती द्यावीच लागते, महामृत्युंजय मंत्राची आहुती करावीच लागते.
त्या ज्या देवतेसाठी आहुती अर्पण केल्या, त्यांच्या प्रीत्यर्थ केल्या, त्या देवतांनी जर स्वतः प्रगट होऊन त्या आहुती ग्रहण केल्या तर त्याला यज्ञाची सफलता म्हणतात. जसं राजा दशरथांनी यज्ञ केला पुत्र काम्येष्टी, रामायणामध्ये वर्णन येतं खूप. तर त्या देवतांना दिलेली आहुती घेण्याकरता सगळे देव आले आणि अगदी अंतिमतः भगवान श्री विष्णूंना होती पुत्र काम्येष्टी यज्ञाची. उपास्य देवता महाविष्णू आहे आणि ते स्वतः आले आणि हविर्भाग घ्यायला. हविर द्रव्य त्यांनी स्वतः ग्रहण केला आणि ते प्रसन्न झालं असं वर्णन आहे. म्हणून यज्ञाची सफलता त्या देवतेनी प्रगट होत आपली आहुती स्वीकारणे आणि त्या देवतेनी, याचा अर्थ हरिही, याच्या अंतर्गत सगळ्या देवता येतात. हरिही, इथे हरी शब्द आला आहे आणि तो सर्व पुरुषांच्या ठिकाणी असलेल्या पातकांचाही नाश करतो असं हरिही यामध्ये आचार्यांनी अजून एक भाष्य केलेलं आहे. आणि अर्पण करताना ओम ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना असा श्लोक येतो गीतेमध्ये. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर आणि शेवटी सव हवन द्रव्य ब्रह्मार्पणम. जेव्हा आपण म्हणतो कोणत्याही कर्मानंतर सुद्धा नित्यनैमित्तिक पूजा जरी आपण केली, घरची रोजची पूजा जरी केली नित्य, तरी सर्वात शेवटी तत्सत ब्रह्मार्पणमस्तु म्हणावं लागतं. याचा अर्थ पूजारूपी हे हवनद्रव्य, हे पूजेचं केलेलं कर्म, हे मी तुम्हाला भगवंत अर्पण करतो आहे हे पूजकांनी म्हणायचं आहे. अर्पण त्यालाच करायचं, कारण ज्याला आपण करू हरिर्दाता हरिर्भोक्ता असाही श्लोक आहे ना, तोच भोक्ता आहे. जितके यज्ञ स्थूल रूपातले या सृष्टीमध्ये होतात ते, आणि जीवानी केलेले 4थ्या अध्यायातले यज्ञांचं वर्णन वाचा आपण. हे सगळे यज्ञाचं वाणीने बोलणं हाही यज्ञच आहे. वाग्यज्ञच त्याला शब्द नाव आहे ना, वाग्यज्ञ. कोणी ज्ञान अंगाने प्रवचन निरूपण करत असेल त्याला ज्ञानयज्ञ म्हणतात. ते ज्ञानयज्ञ, त्याचा मुख्य भोक्ता कोण आहे? हरिही. सर्व प्रकारच्या स्थूल सूक्ष्म यज्ञांचा, जितक्या यज्ञांचं विधान शास्त्रांमध्ये येतं त्या सर्व यज्ञांचा भोक्ता, त्यातल्या आहुती ग्रहण करणारा. आणि म्हणून भगवंतांचं एक नावच 5 क्रमांकाचं आत्तापर्यंत आपण ऐकलं, हरिही. हे ईश्वराशी संबंधित नाव आहे. हे काय निर्गुण निराकार तर काही आहुती घेताही नाही, त्याला काही घेणं नाही देणं नाही, दोन नाही ना, तो एकटेच आहे, एकमेव द्वितीयमय आपण नेहमी म्हणतो आहे. म्हणून हे ईश्वरवाचक नाव आहे. कोणतं नाव कशाचं वाचक आहे हे जर आपण समजून घेत गेलो ना तर फार अर्थाची फोड लवकर होते, फार लवकर आपल्याला त्याचा तात्पर्यापर्यंत जाता येतं. हरी ही ईश्वरवाचक नाव आहे, कारण सर्व प्रकारच्या कर्मांना आहुतीच म्हणतात. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम. आणि त्यामुळे त्या सर्व कर्मांच्या प्रकारांचा, मानसिक असो शारीरिक असो, काया वाचा मनाने कसंही कर्म असो, या सगळ्यांचा भोक्ता आहुती घेणारा परमात्मा आहे. इतक्या व्यापकतेने आचार्यांनी याचा विचार केला आहे. हरिही म्हणून हे 5 क्रमांकाचं याचं नाव आहे. 6 क्रमांकाचं नाव याचं सर्व लक्षण्य. सर्व लक्षण दोनदा, एकदा लक्षण शब्द आहे, एकदा लक्षण्य असा आहे. लक्षण शब्द आपल्याला पुष्कळ माहिती आहे की पाहतो आपण की व्यवहारात वागताना सुद्धा अनेकांची लक्षणावरून तो मनुष्य ओळखला जातो. तो जो घोडा बांधला आहे तिथे फार नाठ्याळ आहे, मारतो बरं का, जवळ जाऊ नका, तो मारका आहे, तो उंबरतो, अंगावर येतो. त्या कुत्र्याजवळ जाऊ नका बरं, त्या कुत्र्याचं लक्षण तो भुंकतो आणि वेळ प्रसंगी चावेल सुद्धा. हे त्याचं लक्षणं आहेत. ती लक्षण म्हणजे गुणाच्या द्वारे प्रगट होणारे, कृतीच्या द्वारे लक्षण प्रगट होतात. म्हणून लक्षण शब्द ईश्वराविषयी येथे आलेला आहे. हे ईश्वरवाचक नाव आहे. सर्व लक्षणं, जितकी लक्षण शब्दाचा आचार्याने उत्तम लक्षण असा केला आहे. जितकी उत्तम लक्षणं आहेत ती सगळी ईश्वराजवळ असतात. बघा, एखाद्या उदाहरणावरून कळेल, त्याला लक्षणं म्हणतात. राम अवतारामध्ये वाल्मिकी रामायणामध्ये श्लोक येतो, कौसल्याच्या पोटी प्रभू रामचंद्र यज्ञ काम्येष्टी यज्ञानंतर प्रसाद ग्रहण केल्यानंतर जन्माला येणार. प्रभू रामचंद्रांच्या जन्माचा श्लोक
वाल्मिकी रामायणामध्ये असं आहे, प्रोद्यमाने जगन्नाथ सर्वदेव नमस्कृतम कौसल्या जनयद राम सर्व लक्षण संयुतम. सर्व उत्तम गुणांनी, लक्षणाचा अर्थ गुणसुद्धा होतो. सर्व उत्तम लक्षणांनी, गुणांनी प्रभू रामचंद्र कौसल्याच्या पोटी जन्माला आले. सर्व लक्षण संयुतम, आणि दैवी गुण ते घेऊन आले. आणि त्यामुळे भगवान रामचंद्रांचं जे बालपणाचं वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये आहे सर्व लक्षणांनी युक्त आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये ती लक्षणं आहेतच. त्यांच्या रूपाचं वर्णन आहे मग 2 श्लोकांमध्ये, की अतिशय लोभस चेहरा, घनश्याम आहेत ते, लहानची जीवणी, लाल लाल ओठ, आजानुभव आहेत असे हात, अतिशय हसरे, स्मितमुद्रा, असं त्यांचं हे लक्षण आहे. आणि त्याचबरोबर ते ज्या वेळेवर जन्माला येतात, ज्या काळात, ज्या घटकेला जन्माला येतात, ती घटिका अत्यंत शुभ लक्षणांनी युक्त असते. याचं वर्णन कृष्ण अवतार येतं. कृष्ण अवतार जेव्हा झाला तेव्हा यर्हे वाजन नक्षत्र ग्रह तार, यर्हे वाजन नक्षत्रम ग्रह तारादि लक्षणम, ग्रह तार नक्षत्र हे अत्यंत उच्च स्थानी. एखाद्या पंचांग समजणाऱ्याला किंवा ज्योतिष समजणाऱ्याला विचार आपण एखाद्या मुलाची कुंडली घेऊन की कशी याची पत्रिका, तर ते सांगतात की अशी अशी आहे. छान आहेत लक्षणं. म्हणजे लक्षणं चांगली आहेत याचा अर्थ आत्ता तर ते मूल लहान आहे, त्याच्यात गुणही प्रगट होणार नाही आहेत. ईश्वराचे होतात, माहिती असतात पूर्व अवताराप्रमाणे, पण त्याचं काय करणार. पण ते वर्णन करतात की याच्या जन्माच्या वेळी ग्रहांची स्थिती कशी होती. कारण पुढचं सगळं जीवन, सगळे स्वभाव, कर्म, ग्रहांची स्थिती जन्माच्या वेळी कशी होती. चंद्र कुठे होता, सूर्य कुठे होता, शनी कुठे होता, कोणाला जन्माबरोबर 7.5 लागते शनीची, हे भविष्यकार ज्योतिषी वर्णन करतात बरोबर. प्रभू रामांचं आणि कृष्णांचं म्हणजे कोणत्या अवताराचं असं वर्णन आहे की त्यांच्या जन्माबरोबर सगळे ग्रह तारका, शांतर्क्ष ग्रह तारकम असं कृष्ण अवताराच्या वेळी वर्णन आहे. यर्हे वाजन नक्षत्रम शांतस्त ग्रह तारकम, सर शांत, आणि त्यांच्या योग्य सुयोग्य स्थानी सगळे ग्रह केव्हा, श्रावणवद्य अष्टमीला, द्वापरयुगामध्ये कृष्णाचा जन्म जेव्हा आहे त्यावेळेचं हे वर्णन आहे भागवतामधलं. आणि रामायणामधलं प्रोद्यमाने जगन्नाथ सर्वदेव नमस्कृतम कौसल्या जनयद राम सर्व लक्षण संयुतम, सर्व लक्षणांनी युक्त. आणि म्हणून सर्व लक्षणात आली, आणि या लक्षणांनी युक्त जो आहे तो लक्षण्य असं वर्णन केलं आहे. उत्तम, उत्तम अगदी. आणि त्याचबरोबर याच्या जर सगळी लक्षणं पुढच्या काळात ईश्वरच असल्यामुळे दया, क्षमा, तितिक्षा, शांती, जितके सगळे दैवी गुण आहेत ना, हे सगळे परमात्म्यामध्ये अवतारात सुद्धा असतात. अवताराविषयी जर चिंतन केलं तर ईश्वराचं वर्णन करताना तर सर्व लक्षणं जेवढी आहेत त्यांनी युक्त, म्हणून सर्व लक्षण लक्षण्य. परमात्मा जेव्हा श्री विष्णू अवतार घेतात, कोणताही अवतार घेतात, त्यांच्या पायावर 4 चिन्ह असतात. ही लक्षणं मानली आहेत. त्यांच्या पायावरती 4 चिन्ह असतात. ध्वज, वज्र, अंकुश आणि कमळ, ही 4 चिन्ह त्यांच्या पायावर असतात. ध्वज, वज्र, अंकुश, कमळ. आणि ही प्रत्येक अवतारात, कारण ही श्री विष्णूंच्या पायावरची चिन्ह आहेत मुळात. मग विष्णूंचे जितके अवतार झालेले आहेत त्या सर्व अवतारांमध्ये या पदचिन्हांवरती श्रीमद भागवतात कथा येते. राजा बलीच्या 100व्या अश्वमेध यज्ञामध्ये जेव्हा भगवान वामन रूप धारण करून गेले आणि त्याला आता पाताळात ठेवणार आहे, बलीने आधी त्यांना स्वागत केलं, पूजा केली, आणि भगवंता तुला काय हवं आहे माग, मी सार्वभौम राजा आहे, सध्या इंद्रपद माझ्याकडे आहे, मी सगळं तुला देऊ शकतो, दान तू माग काय हवं ते. आणि आता भगवान मागणार तर शुक्राचार्य उठले, पण बलीने आधी देतो म्हणून टाकलं. शुक्राचार्य उठले, राजा देऊ नको, राजा बली दैत्यगुरु आहेत, देऊ नको, तू याला ओळखलं नाही पण मी याला ओळखलं आहे. कारण हा तुझ्या यज्ञमंडपात जेव्हा झपा 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 पावलं टाकत येत होता, नर्मदा किनाऱ्यावर भृगु कच्छ तीरावरती या यज्ञसुरा 100वा बलीचा असं वर्णन आहे भागवतात. त्या वाळूतून तो चालत आला, आणि शुक्राचार्य अधिकारी आहेत, देवगुरु आहेत, हो
दैत्यगुरू आहेत त्या वाळूमध्ये त्याची पदचिन्ह उमटली आणि राजाला म्हणतात, राजा तुझं लक्ष नसेल, तू नाही ओळखला याला, मी ओळखला आहे. कारण कश्यप आणि अदितीच्या पोटी यांनी जन्म घेतला तुलाच पाताळात दडपण्याकरता. तुझं इंद्रपद ऐश्वर्य हिसकून घेण्यासाठी आला आहे. सावधान, देऊ नको. तू ओळखलं नाही, मी याच्या लक्षणांमुळे याला ओळखलं आहे. विष्णूंची लक्षण, दैत्यगुरू अधिकारीच आहेत, मला लक्षण माहिती आहेत. याच्या पावलांच्या प्रत्येक खुणेमध्ये राजा, ध्वज, वज्र, अंकुश, कमळ ही 4 चिन्ह असतात. विष्णूंच्या पावलांवरती आहेत ती त्या वाळूमध्ये उमटली होती. ती शुक्राचार्यांनी पाहिली. म्हणून शुभलक्षणांनी युक्त ह्या चारही शुभलक्षणं आहेत. 4ही शुभलक्षणं आहेत. या शुक्र असल्यामुळे मी याला ओळखलं आहे, पण तू ओळखलं नाही. ध्वज, वज्र, अंकुश आणि कमळ उमटले आहेत राजा. ही लक्षणं आहे त्याची. कशासाठी हा कथा आपण थोडक्यात पाहिली? कारण शुक्राचार्यांनी देवाला त्याच्या पावलांच्या खुणांवरून, खुणांना लक्षणं म्हणतात, खुणा असतात काही, लक्षणांवरून ओळखला. म्हणून भगवंतांचं एक नाव सर्व लक्षणं लक्षण्य, सगळी लक्षणं धारण करणारा. लक्षण वेगळं म्हणून एकत्र संधी करून लक्षणं लक्षण्य, ही सगळी लक्षणं धारण करणारा असा या नामाचा अर्थ आचार्यांनी केलेला आहे. जो संपूर्ण शुभलक्षणांनी युक्त असल्यामुळे ओळखला जातो असा आचार्यांनी अर्थ शेवटी दिला आहे. जो संपूर्ण शुभलक्षणांनी युक्त असल्यामुळे ओळखला जातो. शांताकारम हे त्याचं लक्षण आहे. कारण शांताकारमची व्युत्पत्ती शांत आकारम अशी नाही आहे. शांती करोती स शांतिकारः, जो भक्तांच्या अंतःकरणाला शांती प्रदान करून देतो, साधकांच्या अंतःकरणाला शांत संयमित करतो. शांती करोती स शांताकारः, शांताकारम ही एक लक्षण आहे. अशी भगवंत अनेक लक्षणांनी युक्त आहेत. सर्व उत्तम लक्षणांनी युक्त आहेत. सर्व लक्षणं, उत्तम लक्षणं, दैवी लक्षणं त्यांच्यामध्ये ठासून भरलेली आहेत. आणि म्हणून त्यांचं नावच हे आत्ता आपण जे ऐकलं 6 क्रमांकाचं या श्लोकामधलं सर्व लक्षण लक्षण्य असं नाव 6 क्रमांक त्या श्लोकामध्ये आलं. श्रोते हो, 7 क्रमांकाचं नाव या श्लोकामध्ये आहे लक्ष्मीवान. सोपं आहे नाव आहे. लक्ष्मीवान यासारखे काही शब्द आपण नेहमी ऐकतो. धनवान, धनवान म्हणजे काय? धनाने युक्त. बलवान, अत्यंत बलाने युक्त. बुद्धिमान, खूप ज्याची बुद्धी चांगली आहे, बुद्धीने युक्त आहे. कीर्तिमान, शब्द आपण ऐकलेले आहेत सगळे. तसं लक्ष्मीवान म्हणजे लक्ष्मीनी युक्त. का युक्त असू नये? लक्ष्मी याची अर्धांगिनीच आहे. लक्ष्मी किंवा तिचं कोणतंही रूप पुढच्या काळामध्ये त्या त्या अवताराप्रमाणे ही लक्ष्मी देवीस राम अवतारात जानकी देवी झाल्या, ही लक्ष्मीच कृष्ण अवतारात रुक्मिणी देवी झाल्या. या पद्धतीने जेव्हा जशी गरज आहे तसे लक्ष्मीवानच हा आहे. अवतार कोणताही धारण करो हा लक्ष्मीनी युक्त आहे. ती याच्या वक्षस्थळावर राहते. ती धर्मपत्नी आहे, अर्धांगी आहे, अंकित आहे, पतिव्रता आहे. ती पतिव्रता आहे. नुसत्या लक्ष्मीची उपासना हा करणं तिचा अपमान मानला आहे. नुसत्या लक्ष्मीची उपासना नाही, लक्ष्मीसह नारायणाची, सीतेसह रामाची, पार्वतीसह शंकरांची. पार्वतीची तर करायचीच, पण त्यासह शंकरांची, कारण ती त्यांची अर्धांगिनी आहे, त्यांची शक्ती आहे. तदंगभूतच म्हणतात तिला, त्यांच्या अंगातच आहे. म्हणून एकट्या लक्ष्मीची आराधना, ती पतिव्रता आहे ना, पतिव्रता आहे लक्ष्मीदेवी. तिच्या अंतःकरणात 24 तास परमात्मा राहतात आणि म्हणून तिची एकटीची उपासना करणं तिचा अवमानच आहे. आणि म्हणून ती समुद्रकन्या आहे. हो, श्रीमद भागवतात 8व्या स्कंदात तिची कथा आहे. ते समुद्र मंथनाच्या क्रियेमध्ये ही प्रगट झाली लक्ष्मी समुद्रकन्या आहे. आणि तिने भगवंताला युगायुगात जशी ती भगवंतांची अर्धांगिनी आहे. क्षीरसागरावर आपला प्रसंग माहिती आहे आपल्याला. व्यंकटेश स्तोत्राचं कोणतंही पुस्तक घ्या आपण, भगवान शेषशायी पहुडले आहेत, लक्ष्मी देवी पाय चुरतात आहेत, अशी वर्णनं आपण पाहतो, वाचतो. ती त्यांची अंकित आहे, त्यांच्या स्वाधीन आहे. ती माया आहे. हो, ती माया आहे. मला बोला आपण की मनुष्याचं शरीर आणि त्याची सावली वेगळे राहू शकतात का? नाही.
सावली किंवा छाया कधीही मनुष्याच्या शरीरापासून वेगळी राहू शकत नाही. तशी तदंगभूत शब्दाचा अर्थ आहे की भगवंतापासून त्यांची छाया म्हणजे लक्ष्मी माया, लक्ष्मी देवी हे कधीही वेगळे राहू शकत नाही. शिव आणि शक्ती यांचं ऐक्यच आहे. ती त्यांच्याबरोबरच राहते, तद्रूप आहे ती त्यांच्यामध्ये, कार्य ती करते. परमात्मा अव्यक्त नामनी परमेश शक्ती रणाद्य माया त्रिगुणात्मिका अपैरा असं तिचं वर्णन विवेक चूडामणी आचार्यांनी केलं आहे. अव्यक्त नामनी परमेश शक्ती अनाद्य माया त्रिगुणात्मिका अपैरा कार्यानुमेया सुधियैव माया यया सर्व जगतमिदं प्रसूयते. सर्व जग तिच्यामुळे निर्माण होतं. लक्ष्मीवान त्याच्या नावाचा आपण अर्थ पाहत आहे. लक्ष्मीवान म्हणजे लक्ष्मीनी युक्त, लक्ष्मींनी संपन्न, ती अखंड त्याच्याजवळ त्याच्या हृदयातच राहते आणि वक्षस्थळावर सुद्धा त्याच्या लक्ष्मी विराजमान आहे. इतक्या अर्थांनी आचार्याने तिचं वर्णन केलेलं आहे. लक्ष्मीवान, त्याचं नावच लक्ष्मीवान, अन्य कोणी लक्ष्मीवान नाही. म्हणजे स्वरूपता जरी मुक्ती दिली ना तरी लक्ष्मी कौस्तुभ हे मिळणार नाही. स्वरूपता मुक्ती ज्याला विष्णूसारखा देह जरी मिळतो मग त्याला हे तिन्ही मिळतात का नाही. दासबोधात वर्णन येतं की स्वरूपता जरी मुक्ती मिळाली तर 3 गोष्टी मिळत नाही. भगवान 3 गोष्टी देत नाही. एक लक्ष्मीदेवी त्यातली एक देत नाही आणि श्रीवत्स लांछन जे भक्तांसाठी ब्रीद छातीवर मिरवलेलं ते देत नाही. अशा 2-3 गोष्टी भगवान देत नाही. तो स्वतः लक्ष्मीवान आहे पण लक्ष्मी इतर कोणाला देत नाही. म्हणून भगवंतांचे 7 क्रमांकाचं नाव या श्लोकामध्ये लक्ष्मीवान असं आलेलं आहे. पुढचं नाव भगवंतांचं आणि या श्लोकातलं अंतिम नाव आहे, ती ओवी आठवली आता, देवस्वरूप झाला देही. देवस्वरूप झाला देही म्हणजे त्याच्यासारखं रूप जर त्याच्या उपासनेने मिळालं. देवस्वरूप झाला देही शिवत्सव कौस्तुभ लक्ष्मी नाही. स्वरूपतेचे पाही लक्षण ऐसे श्रीराम. हे रामदास स्वामींनी दासबोधात स्वरूपता मुक्ती हिचं लक्षण सांगितलं आहे की देवस्वरूप झाला देही, की एखाद्याने यो याम्याम तनुम भक्ता श्रद्धया चितमिच्छती, ज्या ज्या देवतेची उपासना करावी तो लोक एक तर मिळतो किंवा त्या देवतेचं रूपही मिळतं. अगदी विष्णूसारखं रूप, शंकरांसारखं रूप, ब्रह्मदेवासारखं रूप, चंद्रासारखं रूप हे मिळतात. पण जरी देवस्वरूप झाला देही म्हणजे तो नारायण स्वरूप झाला तरीसुद्धा श्रीवत्स लक्ष्मी कौस्तुभ नाही. श्रीवत्स लांछन जे भृगुऋषीने मारलेलं लाथीचं चिन्ह आहे, इथे पाय मारला तो, ते चिन्ह देत नाही कारण ते अभिमानाने धारण करतो, मला भक्तांचा अभिमान आहे म्हणून. कौस्तुभ मणी आहे त्यांच्या गळ्यात, तो देत नाही. आणि लक्ष्मी नाही कारण तो लक्ष्मीवान फक्त एकटाच आहे, स्वतःच आहे. लक्ष्मीवान सगळ्या त्रैलोक्यात लौकिक अर्थ घेतला जेवढी लक्ष्मी आहे म्हणजे धन, या अर्थाने धन, संपत्ती, पैसा, दौलत, ऐश्वर या अंगाने लक्ष्मी नाव येतं. हे सगळं मूळ त्याच्यापासून आहे. मुळात लक्ष्मीमान तो आहे. षड्गुणेश्वर भगवान वर्णनात ते येतं. ऐका यशस्वी अवदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर हे 6ही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतो. इतकं ऐश्वर त्याचं आहे 6 गुणांचं. हे इतरांना हीच लक्ष्मी आहे हे नाही देत, 6च्या 6 देत नाही. 6ही हे गुण कुणातही नाही, फक्त त्याच्यात आहेत. ही त्याची लक्ष्मी आहे म्हणून तो लक्ष्मीवान असा अर्थ केलेला आहे. लक्ष्मीनी युक्त, लक्ष्मीनी संपन्न, लक्ष्मीचा स्वामी, लक्ष्मीवान. 8 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे समितिंजय. समिती शब्दाचे 2 अर्थ केलेले आहेत भाष्यामध्ये. समिती म्हणजे युद्ध, युद्धाला म्हणतात युद्ध, आणि पुढे जय, समितीन जय असा संधी झाला. समिती आणि जय, जय म्हणजे जिंकणारा भगवान. आणि हे नाव अवताराशी संबंधित आहे समितीन जय. आणि ईश्वराशी संबंधित घेतलं त्याचं अखंड युद्ध सुरूच आहे. युद्धाचा अर्थ पराक्रम या अर्थाने युग. ईश्वराविषयी नाव जरी आपण कल्पना आहे म्हणून धरलं, 2 अंगांनी मांडलं आहे. ईश्वरविषयक, अवतारविषयक. हे निर्गुण निराकाराचं नावच नाही. समितीन जय, तिथे जय आणि पराजय प्रश्नच नाही आहे. तिथे एकच जर आहे तर जिंकायचं कोणाशी.
एकच जर आहे तर युद्ध कोणाशी करायचं? पण तो एकमेवा द्वितीय आहे, त्याला युद्धही कोणाशी करायचं नाही. जय पराजय नाही, निंदास्तुती नाही, द्वैत काहीच नाही, द्वंद्व नाही. म्हणून त्याचं वाचक हे नाव नाही आहे. ईश्वरवाचक किंवा अवतारवाचक नाव आहे. ईश्वरवाचक नावामध्ये समितींजय, त्याचं कोणतं युद्ध आहे? मग त्याचा काय पराक्रम आहे? ऐश्वर्य काय? ही सगळी विश्वनिर्मिती, उत्पत्ती पूर्ण जगताची, फक्त पृथ्वीची नाही, अनंत कोटी ब्रह्मांडांची, तारांगणांची, नक्षत्र तारांगण, सूर्यचंद्र, सगळे ग्रह, जलजा नवलक्षाश्च दशलक्षाश्च पक्षिणा, हा जो श्लोक आहे त्याप्रमाणे सगळ्या प्राण्यांच्या निर्मिती, केवढा त्याचा पराक्रम आहे. आणि म्हणून हेच त्याचं युद्ध आहे, हा त्याचा पराक्रम. विश्वनिर्मितीचं अखंड कार्य युगानुयुग एकटाच चालवतो. म्हणून समितीन जया त्या अर्थाने नाव आहे. आणि समिती शब्दाचा दुसरा अर्थ सभा असा होतो. सभा असा होतो. सभेला जिंकणारा म्हणजे अत्यंत ज्ञानी, पांडित्यपूर्ण भाषण करणारा, विवेकी, वक्तृत्वात अत्यंत उत्तम असाधारण वक्ता असणारा, या अंगाने हे नाव आहे समितींजया, सभा नावाने. भगवान महादेवांनी काय अवतार घेतलेत ना, किंवा त्यांच्या कृपेने आशीर्वादाने पुढे अनेक अवतार झाले. श्रीमद आद्य शंकराचार्य हे सुद्धा शिवांच्या उपासनेने झाले, त्यांना शिवांचे अवतार मानतात. आमचे छत्रपती शिवाजी महाराज शिवाई देवीच्या आशीर्वादाने झाले, शिवाचे अंश आहेत, म्हणून त्यांचं नाव छत्रपती शिवाजी ठेवलं आहे. पराक्रमी, युद्ध करणारे खूप. किंवा स्वामी विवेकानंद, या माणसांनी किती लोकांना, विवेकानंद आणि शंकराचार्य यांनी किती सभा जिंकल्या असतील. हे का जिंकल्या? त्यांच्यामध्ये ईश्वराचा अंश आहे. समितींजय हा. स्वामी विवेकानंद अमेरिका, लंडन, युरोप या भागात किती ठिकाणी त्यांनी वादात सर्वांना पराभूत केलं. संपूर्ण भारतवर्षात फिरताना, परिव्राजक दशेमध्ये फिरताना, तेव्हा संस्थानिक असायची, राजे असायचे, या सर्वांचा वादामध्ये पराभव केला. बौद्ध, कापालिक, जैन या इतर मतांचं खंडन मंडन सभा घ्यायचे आणि या सगळ्या सभा जिंकायचे, कारण त्यांच्यामध्ये ईश्वराचा अंश आहे. भगवंतांच्या कृपेने यांचे जन्म आहेत. म्हणून समितींजय याचा अर्थ सभा जिंकणारा, आपल्या पांडित्याने, ज्ञानाने सभेतल्या सर्वांना नामोहरण करणारा, जिंकून घेणारा. म्हणून भगवंतांचं एक नाव, या श्लोकामधलं शेवटचं नाव, दोन अंगांनी आचार्यांनी मांडलं आहे. एक तर युद्ध अंगाने, एकही युद्ध भगवान कधी हारले नाही. जेव्हा अवताराविषयी विचार करू आपण, राम अवतार, रावणाशी झाले युद्ध, काय त्या युद्धाचं वर्णन, रावण युद्ध कसं असावं, ते राम रावणासारखं. राम रावण युद्ध कैसे, राम रावण झुंझुनले जैसे, असं माऊलींची होय. त्याला तुलना नाही दुसरी. इतका पराक्रम. रावणही पराक्रमी आहे, रामही पराक्रमी आहे. किंवा कृष्णाचं आणि पुढे जी अनेक युद्ध केली, शाल्वाशी केलं, दंतवक्राशी केलं, किती युद्ध भगवंतांनी केली, पण दर युद्धामध्ये त्यांचा जयच झाला. समितीन जया. दोनही अंगांनी आपण विचार केला. युद्ध समिती म्हणजे युद्धात कधीही पराभूत न होणारा, अनेक युद्ध गाजवले, जिंकला. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवानीतीर मतर मम. नुसता हा ज्या पक्षाने जरी लढला ना, कारण महाभारत युद्धामध्ये याची प्रतिज्ञा होती, न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार, अशी प्रतिज्ञा होती. पण ज्या पक्षाकडून, ज्या बाजूकडून लढला पांडवांच्या, त्याचा जय झाला ना, कारण समितींजय आहे. युद्ध, महाभारत युद्ध प्रत्यक्ष यांनी केलं नाही, पण याची फक्त उपस्थिती, अर्जुनाच्या रथावर सारथ्य कर्म केलं, गोष्टी युक्तीच्या किती सांगितल्या, आणि मग साब दाब दंडभेद हे सगळं करून, नरो वा कुंजरो वा वगैरे सगळं करून, दरवेळा अर्जुनाला सल्ला देऊन, भीमाला सल्ला देऊन, युधिष्ठिराला सल्ला देऊन भगवंतांनी अतिशय अनीती, अन्यायाने, अधर्माने वागणाऱ्या कौरव सेनेचा दुर्योधन दुःशासनासह नाश करवला. इतका मोठा विजय आपण म्हणूया तो पांडवांनी मिळवला. पण संजयाने अभिप्राय काय दिला आहे भगवद्गीतेच्या शेवटच्या श्लोकामध्ये, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवादितीर मतीर मम. का विजय झाला? कारण भगवान श्रीकृष्ण आहेत, समितींजय आहेत ते म्हणून.
ह्याप्रमाणे समितिंजय शब्दाचे दोन अर्थाच्या द्वारे आपण या नामाचा विचार करण्याचा प्रयत्न केला. श्रोते हो, आज 39 क्रमांकाचं नाव अतुलशर्वो भीम समयज्ञ हविर्हरिः सर्वलक्षणलक्षण्य लक्ष्मीवान समितिंजय या श्लोकातल्या 8 नावांचा आपण यथामती यथाशक्ती अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला. श्री विष्णू सहस्रनाम खरोखर दिव्य नामांनी युक्त आहे. पुन्हा पुन्हा दर भागात म्हणतो आहे मी की अर्थ समजावून घेऊन जर आपण म्हणत गेलो त्या वेळेला हे अर्थ जर आपल्याला स्मरणात आले, आठवले, तर त्या नामाविषयी जास्त गोडी निर्माण होते. ते नाम घेण्याची आपल्याला आवड उत्पन्न होते आणि श्रद्धेने आणि प्रेमाने आपण श्री विष्णू सहस्रनामाचा पाठ करू लागतो. किती साधक आहेत की रोज विष्णू सहस्रनाम पूर्ण म्हणतात. मला अनेकांचे फोनही येतात की तुम्ही अर्थ सांगताय खूप छान, आम्हाला आता म्हणताना वेगळं वेगळं जाणवत आहे. ही भगवंतांची कृपा आहे. आचार्यांनी लिहून ठेवलं आहे, अनेकांनी त्याच्या निरूपण प्रवचने केली आहेत आणि त्याच्या अनुषंगाने त्याच्या सर्व नोट्सचा अभ्यास करून मी आपल्यासमोर काही वेळ ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. आजची झालेली ही चिंतन सेवा परमपूजनीय सद्गुरू यांच्या चरणी आणि श्री गोपालकृष्णाच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.